ही गोष्ट जोक आहे किंवा असं धरलेलं आहे. तर हे सेवक प्रचारक पेत्राकडे आपली दिलगिरी व्यक्त करतात आणि म्हणतात, मी आयुष्यभर माझं संपूर्ण जीवन मी सेवेसाठी खर्च केलेला आहे आणि हा व्यक्ती जो टॅक्सी चालवतो त्याला मात्र तुम्ही वरचं स्थान दिलेलं आहे आणि मला खाली दिलेलं आहे. पेत्र महाशय त्याला म्हणतात, रेव्हरंड महाशय, त्याचं असं झालेलं आहे. आणि मग तेवढ्यात हे प्रचारक आशय म्हणतात की होय, मला माहीत आहे की माझा उपदेश चालू असताना बरेच लोक मंडळीमध्ये झोपा काढत होते. आणि पेत्र तिथे एकदम जोरात उद्गारतो, म्हणतो मी पण तेच म्हणत आहे की ज्या वेळेला तुम्ही संदेश देत होते त्यावेळेला बरेचसे लोक मंडळीमध्ये झोपत होते, परंतु हा व्यक्ती ज्या वेळेला त्याची टॅक्सी चालवत होता त्यावेळेला त्याच्या टॅक्सीमधले लोक ते फार जागरूक होते किंवा ते झोपा काढत नव्हते, परंतु ते प्रार्थना देखील करत होते. आणि ह्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे बरेचसे लोक जे आहेत ते प्रार्थनेमध्ये खूप वाढलेले आहेत आणि म्हणून त्याला आम्ही उच्च स्थान दिलेलं आहे. आता एक प्रकारचा जोक आहे, परंतु उद्देश मात्र हा आहे प्रियानो की आपलं अंतःकरणातील जे काही प्रियानो सेवा कार्याच्या संदर्भामध्ये प्रियानो जे उद्देश आहेत ते परमेश्वर पाहणार आहे. आणि खरं तर त्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामावरती तुम्हाला आणि मला प्रियानो परमेश्वर खरं तर पारितोषिक देणार आहे. आज जो माझा मुद्दा मी घेतलेला आहे, वचनाचं शीर्षक जे आहे ते म्हणजे प्रियानो पारितोषिक. इंग्लिशमध्ये त्याला रिवॉर्ड म्हटलेलं आहे. परमेश्वर आपल्याला पारितोषिक देणार आहे आणि पारितोषिक त्यावरती प्रियानो अवलंबून आहे की जे प्रियानो आपण सेवा कार्य करणार आहोत ख्रिस्तासाठी. पुढे जाऊन प्रियानो ह्या पारितोषिकाबद्दल आपण बघणार आहोत. परंतु ज्या वेळेला आपण म्हणतो की परमेश्वर पारितोषिक देणार आहे, त्याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला सार्वकालिक जीवन हे पारितोषिक आहे. नाही प्रियानो, सार्वकालिक जीवन हे पारितोषिक नाही आहे, परंतु सार्वकालिक जीवन देवाचं वचन सांगत आहे की ती देवाची कृपा आहे, देवाचं प्रेम आहे आणि म्हणून सार्वकालिक जीवन, अनंतकाळचं जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. ते पारितोषिक नाही, पारितोषिक वेगळं आहे. आणि म्हणून जर आपल्याला पवित्र वचनामधून जर प्रियानो पाहायचं असेल तर आपण इफिस्करास पत्र काढूया, त्याचं 2 अध्याय आणि 8 आणि 9 वचन काय म्हणते प्रियानो तिकडे आपण लक्ष देऊया. इफिस्करास पत्र त्याचं 2 अध्याय आणि 8 पासून प्रियानो 8 आणि 9 वचन मी वाचत आहे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये प्रियानो स्पष्ट सांगितलेलं आहे की कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेलं आहे. देवाची कृपा आहे आणि तुम्ही विश्वास धरला म्हणून तुमचं तारण झालेलं आहे. तारण आपल्याला कमवता येत नाही, तारण पैसे देऊन घेता येत नाही, तारण चांगले कृत्य करून घेता येत नाही, चांगले विचार करून तारण आपल्याला मिळवता येत नाही. परंतु तारण सर्वस्वी रीतीने, किंवा एखादा म्हणेल मी पवित्र शास्त्र खूप वाचत आहे, मी खूप प्रार्थना करत आहे आणि म्हणून माझं तारण झालेलं आहे, तर नाही प्रियानो. तारण जे आहे, ज्याला इंग्लिशमध्ये साल्वेशन म्हणतो आपण, ते तारण देवाची कृपा आहे, त्याचं प्रेम आहे, म्हणून तुम्हाला आणि मला मिळाले. पण ते तारण मिळवण्यासाठी एकच लहानसं प्रियानो महत्त्वाचा मुद्दा गोष्ट आहे की तुम्ही त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा जर विश्वास आहे तरच प्रियानो तारण मिळणार आहे. जर विश्वासच नाही तर प्रियानो तारण होणार नाही. आणि म्हणून विश्वासामुळे तिथं वचनामध्ये म्हटलेलं आहे, कृपेनेच, पहिली कृपा आहे देवाची, विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही,
तुमच्यामुळे झालेलं आहे किंवा तुमच्या कृतीमुळे, तुमच्या काहीतरी मोठ्या कार्यामुळे ते झालेलं आहे, मोठमोठी मदत तुम्ही दिलेली आहे म्हणून तुमचं तारण होतं आहे असं नाही, तर ते देवाचे दान आहे. देवाने दान दिलेलं आहे प्रियानो. ते फुकट आहे. तारण साल्वेशन इज फ्री. इट इज अ गिफ्ट. ते मिळवता येत नाही, ते कमवता येत नाही. मग पुढे वचन म्हणत आहे, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. कोणी फुशारकी मारू नये, आढ्यता बाळगू नये, स्वतःला असं म्हणू नये अरे मी कमवलं बरं का तारण, आणि ते तारण कमवण्यासाठी मी एक रक्ताचं पाणी केलेलं आहे किंवा एवढं मी श्रम घेतलेले आहेत. नाही, कोणी आढ्यता बाळगू नये प्रियानो. इफिसच्या पत्रात पाऊल त्या मंडळीला देखील सांगत. आणि म्हणून तारण जे आहे हे गिफ्ट नाही आहे. तारण जे आहे प्रियानो हे संपूर्णतेने देवाने आपल्याला दिलेलं त्याची कृपा आहे. परंतु पुढे प्रियानो आपण पारितोषिक काय? मग पारितोषिक प्रियानो विश्वासूपणे तुमचं तारण झाल्यानंतर विश्वासूपणे प्रियानो प्रभूची सेवा करत असल्याबद्दल जे पारितोषिक मिळणार आहे त्याबद्दल आपण प्रियानो म्हणत आहोत. म्हणजे आधी तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमचं तारण होईल. आणि तारण झाल्यानंतर तारण ज्या दिवशी झालेलं आहे त्या दिवसापासून प्रियानो जोपर्यंत आपण भूतलावर जिवंत आहोत तोपर्यंत प्रभूची जी काही सेवा आपण करणार आहोत, ज्या प्रकारे आपण करणार आहोत, त्यामुळे परमेश्वर आपल्याला पारितोषिक देणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला कुठल्या प्रकारची वयोमर्यादा तिथं राहणार नाही आहे. ते अनंत काळचं जीवन आहे. कुठल्या प्रकारचं दुःख, कुठल्या प्रकारचा त्रास, अश्रू, आजारपण, मृत्यू हे देखील प्रियानो त्या ठिकाणी राहणार नाही आहे. परंतु संपूर्ण रीतीने परमेश्वर आपल्याला हे जीवन जे आहे ते आशीर्वादित करणार आहे. आपलं शरीर जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तासारखं गौरवी शरीर मिळणार आहे प्रियानो. गौरवी शरीर म्हणजे काय की ज्याप्रमाणे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त मानवच रूप धारण करून आला त्यावेळेला त्याने आपल्यासारखं शरीर धारण केलं प्रियानो. पण ज्यावेळेला प्रियानो त्याचा मृत्यू होऊन पुनरुत्थान झालं, पुनरुत्थानानंतर त्याला जे त्यावेळेला शरीर मिळालं होतं त्या प्रकारचं शरीर तुम्हाला आणि मला मिळणार आहे प्रियानो. ते तेजस्वी शरीर राहणार आहे, ते गौरवी शरीर राहणार आहे, ते चमकदार शरीर राहणार आहे. हे प्रियानो देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. नवीन करारामध्ये प्रियानो शुभवर्तनामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसून येतात की प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारचं ते शरीर मिळालं होतं की त्याचे शिष्य एका बंद खोलीमध्ये प्रियानो घाबरून बसले होते, परंतु दारं खिडक्या बंद असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त आतमध्ये आला. ते गौरवी शरीर होतं. आणि ते गौरवी शरीर असं होतं की भिंतीला सुद्धा पार करून तो आतमध्ये येतोय. ते शरीर तुम्हाला आणि मला मिळणार आहे. त्यानंतर त्याने प्रियानो त्याच्या शिष्यांना आपल्या हाताचे वण त्याने दाखवले, खूण दाखवली जिथे खीळ ठोकले होते. म्हणजे त्याने हाताला स्पर्श देखील केला शिष्यांनी. एवढंच नाही तर त्याने त्यांच्याबरोबर खाणंसुद्धा केलं. तो जेवलासुद्धा प्रियानो त्यांच्याबरोबर. ते गौरवी शरीर त्याची कल्पनाच फक्त प्रियानो आपण करू शकतो. ते कशा प्रकारे असू शकतं याचं वर्णन जास्त करता येणार नाही, परंतु ते पाहायला मात्र नंतर मिळणार आहे त्यावेळेला. पण एक उदाहरण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून दिसत आहे की ते शरीर तुमच्या आणि माझ्यासारखं आजचं भूतलावरचं शरीर नाही आहे, परंतु ते गौरवी वेगळं शरीर आहे की जे भिंतीतून पार येऊ शकतं, ते लोक स्पर्श करू शकतात. त्यानंतर त्या शरीरामध्ये खाणं पिणं सुद्धा त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं गौरवी आणि तेजस्वी शरीर प्रियानो मिळणार आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला सांगितलं. जर आपण जुन्या करारामध्ये दानियेलाचं पुस्तक जर काढलं, दानियेलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 3रं वचन काय म्हणते बघा. दानियेलाचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना नीतिमत्वतेकडे वळवणारे लोक युगानयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. दानियेलाच्या पुस्तकामध्ये प्रियानो त्याचं एक वर्णन दिलेलं आहे. जे सुज्ञ असतील
ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. अंतराळाच्या प्रकाशासारखे म्हणजे सूर्य, चंद्र, तारे यांचं प्रियांनो तेज ज्या प्रकारे चमकत आहे, दिसत आहे, ते डोळ्यांना प्रभाव करत आहे प्रियांनो, अशा प्रकारचं प्रियांनो त्या ठिकाणी प्रकाश शरीर लोकांना मिळणार आहे. पण ते कोण लोक आहेत? तिथं पुढे म्हटलेलं आहे, पुष्कळ लोकांना नीतिमत्वतेकडे वळवणारे लोक. पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुगाच्या ताऱ्यांप्रमाणे चमकतील. पुष्कळ लोकांना ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेलं आहे, बरेच आत्मे त्या ठिकाणी त्यांनी प्रभूजवळ आणलेले आहेत. अशा लोकांना प्रियांनो तिथं वर्णन केलेलं आहे की ते ताऱ्यांप्रमाणे चमकतील. पारितोषिक प्रियांनो मिळणार आहे. स्वर्गामध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दल प्रियांनो वर्णन करत आहे. ते संपूर्ण रीतीने ताऱ्यांप्रमाणे चमकतील. परंतु जर चमकायचं असेल, लोकांना ख्रिस्ताकडे आणणारे प्रियांनो आपण व्हायला पाहिजे. आज सिनेसृष्टीमधले किंवा जगातले प्रख्यात लोक, त्यांना सुद्धा सिनेसृष्टीतले तारे म्हटलं जातं नाही का. ते काहीतरी प्रियांनो ॲक्टिंग करतात, कार्य करतात आणि मग लोकांमध्ये ते फेमस होऊन जातात आणि लोक बघण्यासाठी त्यांच्याकडे झुंबड उडवतात प्रियांनो. आणि मग ते सर्व लोक म्हणतात तो सिने तारा आहे, स्टार आहे तो. ते शब्द प्रियांनो इथूनच घेतलेले आहेत पवित्र शास्त्रामधून. परंतु ते काही काळापुरते दिसतील प्रियांनो. आपल्याला माहीत आहे की काही आता व्हॉट्सॲपवर किंवा इंटरनेटमुळे प्रियांनो काही बातम्या आपल्याला समजून येतात की फार जुन्या काळामधला कुठला तरी हिरो होता, खूप त्यावेळेला त्याने काम केलं, बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु कालांतराने जसजसं प्रियांनो वेळ निघून गेला ते चमकणं बंद झाले, लोकांना न आवडायचे झाले. तशा प्रकारचं हे जीवन नाही आहे प्रियांनो. उलट तिथं म्हटलेलं आहे की ख्रिस्ताकडे ज्या लोकांनी ज्यांना आणलेलं आहे, ते आणणारे लोक जे आहेत, ख्रिस्ताकडे आणणारे लोक तारांप्रमाणे चमकणारे. हे दानिएलाचं प्रियांनो पुस्तक 2रा अध्याय आणि 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे. मग पारितोषिक कोणाला मिळणार असा एक प्रश्न प्रियांनो आपल्यासमोर आहे. हे तर चमकतील जे दुसऱ्या आत्म्यांना घेऊन येतील ख्रिस्ताकडे. ख्रिस्तामध्ये प्रियांनो त्यांना आणल्यानंतर स्वर्गामध्ये ते ताऱ्यांप्रमाणे चमकणार आहे. परंतु पारितोषिक कोणाला मिळणार आहे? आपण ज्यावेळेला प्रियांनो हे वचन वाचलेलं आहे, शास्त्रभाग लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 22 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी एक प्रकारची प्रियांनो कॅटेगरी आपण म्हणू किंवा त्याने श्रेणी आपल्याला दाखवलेली आहे. लूक 6वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. कॅटेगरी दिलेली आहे प्रियांनो, श्रेणी दिलेली आहे. मनुष्याच्या पुत्रामुळे, महत्त्वाचा शब्द आहे मनुष्याच्या पुत्रामुळे. म्हणजेच कोण? येशू ख्रिस्तामुळे ज्या वेळेला लोक तुमचा द्वेष करतील, तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तुमचा द्वेष करतील. कदाचित काही लोकांचा द्वेष होतो प्रियांनो. आज उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, उत्तर भागामध्ये प्रियांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. त्यांना प्रियांनो धमकावलं जात आहे. त्यांच्या घरातील प्रियजनांना काठ्यांनी मारलं जात आहे. त्यांना मारूनसुद्धा टाकलं जात आहे जर ते त्यांचा जुन्या धर्माकडे ते वळाले नाही तर. ख्रिस्ती धर्म सोडून द्या असं ते म्हणतात. बायबल फेकून द्या ते म्हणतात. प्रार्थना करणं बंद करा, गीत गाणं बंद करा त्याच्या नावाचं. तसं जर तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला वाचू किंवा आम्ही सोडून देऊ. पण तसं जर तुम्ही चालू ठेवलं तर प्रियांनो तुमच्यावर फार मोठा छळ आम्ही करणार आहोत. आणि आज या क्षणाला देखील प्रियांनो असे लोक प्रियांनो भारतामध्ये, फार लांब दुसऱ्या मध्यपूर्व देशामधली गोष्ट सांगत नाही आहे, आपल्या भारतामध्ये प्रियांनो
गावागावांमध्ये अशा प्रकारचे छळ चालू आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याविषयी प्रियांनो विशेष करून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. द्वेष करणं, तुम्हाला वाळीत टाकतील म्हणजे काय, तुमच्यावर बहिष्कार करतील. तुमचं प्रियांनो आज व्हिडिओ क्लिपसुद्धा आहेत इंटरनेटवरती की लहान मुलं यांनासुद्धा प्रियांनो भयंकरीतेने दबावाखाली जीवन जगावं लागत आहे. भीतीदायक दहशतीखाली प्रियांनो जीवन जगावं लागत आहे. परंतु तरी देखील त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडलेलं नाही, पवित्र शास्त्राला प्रियांनी त्यांनी सोडलेलं नाही. त्यांच्यावर मग दबाव टाकला जातो, बहिष्कार केला जातो. काय, गावामध्ये तुम्हाला राशन पाणी कुठलंच दुकानदार देणार नाही. तुम्हाला गावातल्या सुखसोयी ज्या आहेत किंवा सोयी ज्या आहेत, साध्या प्रियांनो सोयीसुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. तुमच्याबरोबर कोणी उठणार नाही, बसणार नाही. तुमच्या घरातील तरुण मुलं मुली आहेत तर त्यांचे नातेसंबंध आम्ही कुठेही होऊ देणार नाही. म्हणजे कसंही करून त्यांना प्रियांनो जेरीस आणायचं आणि आत्महत्याला प्रवृत्त करायचं, अशी प्रियांनो त्यांच्यावरती पाळी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जर तेवढंही नाही ऐकलं तर स्वतः त्यांना काठ्यांनी ते मारत आहेत, त्यांना मारून टाकत आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रियांनो वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, देव काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही का? होय, त्यांच्याकडे लक्ष देत आहे. परंतु त्यांच्याबद्दल विशेष इथं म्हटलेलं आहे, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील. निंदासुद्धा करतील तुमची, तुमच्यावरती जोक्स मारतील, तुमच्याबद्दल प्रियांनो हसतील, तुमच्या विश्वासामुळे प्रियांनो तुम्हाला झिडकारतील ते, आणि तुम्हाला प्रियांनो प्रश्न देखील विचारतील. आणि म्हणून अशी प्रियांनो परिस्थिती ज्या लोकांमध्ये आहे, पुढे तिथं म्हटले तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. टाकून कुठं देतील प्रियांनो? कदाचित येत्या दिवसांमध्ये आपल्याला माहीत नाही, जर ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू झाला तर तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतील. म्हणजे काय, कदाचित वोटर लिस्टमधून सुद्धा तुमचं नाव ते बाहेर फेकून देतील. तुमचं बँक अकाउंट असतील तर ते सुद्धा बंद करून टाकतील. तुम्हाला पैसे पण मिळणार नाही, कारण तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून. मला माहीत नाही, मी ट्राय केला नाही, परंतु काल कोणीतरी एक लिंक टाकली होती व्हॉट्सॲपवर, आणि ती लिंक चालू केल्यानंतर तो व्यक्ती गुगलला विचारत होता बुद्ध कोण आहे, आणि बुद्धाबद्दल तो सांगत होता. म्हणजे ती बाई गुगल बाई जी आहे ती सांगते. आणि मग मोहम्मद कोण होता त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारतो, मोहम्मद कोण होता, गुगल उत्तर देत आहे. आणि मग तिथं प्रश्न विचारतो तो, येशू ख्रिस्त कोण आहे, हु इज जीजस? तर ती गुगल बाई म्हणते, तुम्ही काय बोललात मला समजत नाही आहे. मग हा व्यक्ती म्हणतो त्याच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तो लवकरच घ्यायला येणार आहे. गुगलवरती त्याने असं केलं. मला माहीत नाही की ते, मी अजून ट्राय केला नाही. आपण विचारायचा प्रश्न गुगलला आणि ते उत्तर देत आहे. पण ती म्हणत आहे की येशू ख्रिस्त, त्याने विचारलं येशू ख्रिस्त कोण आहे, तर ते म्हणते मला माहीत नाही तुम्ही काय बोलला. ती कितपत खरी क्लिप मला माहीत नाही. पण येत्या दिवसांमध्ये कदाचित ख्रिस्ती किंवा ख्रिस्त किंवा ख्रिस्ताविषयी किंवा येशू ख्रिस्ताविषयी, पवित्र शास्त्राविषयी कदाचित जगातून माहिती जी आहे प्रियांनो ती डिलीट केली जाईल, काढून टाकली जाईल. आणि म्हणून ज्या वेळेला असं होईल, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील, तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तेव्हा तुम्ही धन्य. धन्य कदाचित आपल्याला प्रियांनो, मागच्या वेळेला मी यावरती बोललो होतो, धन्य म्हणजे ब्लेसेड. खूप माझ्याकडे पैसा आहे, मी धन्य आहे. खूप माझ्याकडे संपत्ती आहे, शेतीवाडी आहे, मी धन्य आहे.
माझं नाव खूप मोठं झालेलं आहे, त्यावेळेला मी धन्य आहे. असा हा प्रियानो संपूर्ण रीतीने जगिक विचार आहे, जगातल्या माणसांचा विचार आहे. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे, परंतु देवाचा दृष्टिकोन तसा नाही आहे. धन्य व्यक्ती जो आहे तो प्रियानो त्याला म्हटलेला आहे की ज्या वेळेला मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाडीत टाकतील, तुमची निंदा करतील, तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, त्यावेळेला तो म्हणत आहे तुम्ही धन्य, यू आर ब्लेसेड. त्या परिस्थितीमधून जे लोक जात आहेत प्रियानो आणि त्यांनी आपला विश्वास कायम ठेवलेला आहे, शेवटपर्यंत अगदी मृत्यू येऊस्तर त्यांनी प्रियानो येशू ख्रिस्ताला धरून ठेवलेला आहे, त्यांना धन्य म्हटलेलं आहे. कारण स्वर्गामध्ये प्रियानो त्यांचं प्रतिफळ मोठं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. या भूतलावरती कदाचित त्यांना तसं प्रतिफळ मिळणार नाही. मध्य पूर्व देशामध्ये प्रियानो आपण मागील काही दिवसांमध्ये इसिस नावाचं जी संघटना आहे त्यांनी कितीतरी ख्रिस्ती लोकांना प्रियानो मारून टाकलेलं आहे. नुसतंच मारलं नाही, फार क्रूर रीतीने मारलं प्रियानो. त्याचे व्हिडिओ क्लिप्स सगळीकडे व्हॉट्सॲपवर इंटरनेटवर आलेले आहेत. मुद्दामून त्यांनी ते व्हिडिओ क्लिप्स बघून प्रियानो बनवले आणि लोकांमध्ये सगळ्या जगामध्ये पाठवले दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी. आता ही काही गोष्ट कदाचित प्रियानो आपल्याला व्हिडिओ क्लिप्स म्हणून प्रियानो पाहायला मिळाले म्हणून काही लोकांना त्याची भीती वाटली असेल, परंतु मध्यपूर्व हा जो भाग आहे हा संपूर्ण रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधीच्या काळापासून किंवा तो संपूर्ण भाग जो आहे तिथं पहिल्यापासूनच प्रियानो अशी क्रूर गोष्टी होत आलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती प्रियानो, शद्रक, मेशक, अबेदनेगो या लोकांना प्रियानो ज्या वेळेला धगधगणाऱ्या भट्टीमध्ये प्रियानो टाकण्यात आलेलं आहे, जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे, ते सुद्धा प्रियानो भयंकर कृत्यच आहे. सिंहाच्या गुहेमध्ये टाकून द्यायचं प्रियानो, बायबलमध्ये सगळं काही त्याचं वर्णन दिलेलं आहे. हो, त्यावेळेला वेळेला प्रियानो कुठली व्हिडिओ क्लिप्स बनवता आली नाही, फोटोग्राफ्स करता आले नाही, परंतु ते सर्व काही त्यामध्ये आहे. आणि तो प्रियानो ख्रिस्ती विश्वासाचा पाया म्हणून धरलेला आहे प्रियानो. आणि त्यावरती देखील प्रियानो अजून ख्रिस्ताविषयी प्रियानो लोकांचा विश्वास वाढून आणखीन प्रियानो ख्रिस्ती जीवन जे आहे लोकांमध्ये वाढलेलं आहे. घाबरून दहशतीमुळे कमी झालेलं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा आपल्या जीवनामध्ये छळ नको यायला. आणि मग हिंदीमधली एक म्हण प्रियानो त्या ठिकाणी ते वापरतात, काय की पाणी में रहकर मछली से बैर क्यों रखना. जगात राहायचं आहे तर मग ह्या लोकांबरोबर आपल्याला त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याप्रमाणे वागलंच पाहिजे. आणि म्हणून जसं जग चालतंय तसं काही लोक प्रियानो तसे चालत आहेत. मग त्याच्यामध्ये प्रियानो ख्रिस्ताच्या विश्वासाबद्दल प्रियानो त्यांना काही वाटत नाही, ते सोडून देतात. जगाच्या चालीरीतीप्रमाणे प्रियानो ते वागायला लागतात. जग जसं करताय ना मग तसं आपण करूया. आणि त्यामधला प्रामुख्याने प्रियानो मी एक भाग म्हणत असतो की विशेष करून आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मला पण पाहायला मिळालं किंवा जिथं जास्त आपले लोक आहेत तिथं मात्र हे प्रचलित गोष्ट आहे, फार मोठी नाही परंतु फार महत्त्वाची पण आहे, की आपल्या ख्रिस्ती ज्या स्त्रिया आहेत विवाहित ते प्रियानो टिकल्या लावतात. एक छोटंसं उदाहरण प्रियानो मी तुम्हाला सांगते. का बरं? लोक काय म्हणतील आम्हाला समाजामध्ये गेल्यावर, पांढऱ्या कपाळाची बाई आली म्हणून. आणि मग लोकांना चांगलं वाटावं म्हणून त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते टिकल्या लावतात प्रियानो. कुंकू लावतात, त्यांच्या केसामध्ये सुद्धा प्रियानो कुंकू दिसतं. मग ते जे काही गोष्टी करतात ते सगळे तसंच आहे. विश्वास प्रियानो आपल्याला तसा दिलेला नाही. त्यांच्या धर्माप्रमाणे ते लोक तसं करत आहेत प्रियानो, त्याच्यासाठी शास्त्रीय पुरावे आहेत. परंतु आपल्यासाठी प्रियानो परमेश्वराने तसं काही सांगितलं नाही, आपण ते करू नये प्रियानो. ज्या वेळेला प्रियानो आपण कॉम्प्रोमाइज करतो जगाबरोबर, काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही, त्यावेळेला पारितोषिक मिळणार नाही आहे प्रियानो. आणि म्हणून इथं ज्या वेळेला म्हटलं जातं की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा.
कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्या दिवशी, कोणत्या दिवशी? ज्या दिवशी तुमचा छळ होईल, तुम्हाला द्वेष करतील, वाळीत टाकतील, त्या दिवशी तो म्हणत आहे, उड्या मारा, उड्या. काहीतरी विचित्र वाटतं नाही का, उड्या मारायच्या? कोणतरी आपल्याला मारतंय आणि आपण उड्या मारायच्या. उड्या मारायच्या याचा अर्थ काय आहे की आनंदित व्हा, दुःख करू नका, प्रफुल्लित व्हा. का व्हा म्हणतोय? त्याचं कारण तो पुढं देत आहे. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. रिवॉर्ड, पारितोषिक, बक्षीस, प्रतिफळ मोठे आहे. तिथं तुमच्यासाठी मोठे आहे प्रियानो. ज्यांचा छळ होत आहे मनुष्याच्या पुत्रामुळे, लक्षात घ्या प्रियानो, मनुष्याच्या पुत्रामुळे ज्यांचा छळ होत आहे त्यांना प्रियांनो सांगितलेलं आहे, उड्या मारा, आनंद करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. इथं काही मिळणार नाही, इथं काही मिळणार नाही. माझ्या पाळकसाहेबांनी जी गोष्ट एकदा सांगितली होती त्याबद्दल प्रियांनो मी कदाचित सांगितलं असेल तुम्हाला की आमच्या भागामध्ये एका पाळकाला खूप बेदम काही कट्टरवादी लोकांनी मारलं आणि बरेचसे बातमी पेपरला सुद्धा आली. मग आमचे पाळकसाहेब एकदा आमच्या घराजवळच तो पाळक राहत होता निगडीत. मग पाळकसाहेब आम्हाला भेट द्यायला आले आणि त्यावेळेला पाळकसाहेब त्या व्यक्तीकडे जाऊन भेटून आले आणि मग पाळकसाहेबांनी विचारलं की बाबा कसं झालं, हे एवढा बेकार रीतीने मारलं तुम्हाला? तो म्हणाला, काय नाही, मी सुवार्ता सांगत होतो आणि म्हणून त्या लोकांनी मला खूप मारलं म्हणे. म्हणजे सुवार्ता सांगत असताना एवढं मारलं? पाळकसाहेब म्हणाले, आम्ही सुद्धा सुवार्ता सांगतो, मी सांगतो सुवार्ता, माझी पत्नी सांगते, माझी मुलगी सांगते, आम्हाला असं एवढं नाही. पण म्हणे माहीत नाही म्हणे ते कोण होते लोक, भयंकर रीतीने मारलं, फार अगदी चेहरा काळा निळा झाला होता. आणि मग दुसरीकडे पाळकसाहेब एकदा गेले आणि काही त्यांचे दुसरे मित्र मंडळी भेटले दुसरीकडे आणि पाळकसाहेबांनी विचारलं, का रे बाबा त्या अशा आमच्या एका सेवकाला तुम्ही लोकांनी मारले? आणि म्हणे ते मारणार नाही तर काय म्हणे आम्ही त्याला, तो आमच्या देवांची नालस्ती करत होता, आमच्या देवांबद्दल इतकं वाईट आणि घाणेरडं काहीतरी बोलत होता म्हणे. मग आम्ही कसं काय, जे खरं आहे तो बोलला असतं तर ठीक आहे म्हणे, पण तो वाईट काहीतरी बोलत होता म्हणून आम्ही मारलं म्हणे त्याला. पण त्या पाळकाला वाटत होतं की माझा छळ झाला आणि मला खूप मारलं, मी ख्रिस्तासाठी छळ सहन केला. अशा प्रकारे प्रियांनो इथं म्हटलेलं नाही आहे. आता मी सुद्धा काही वेळेला सांगत असतो गोष्टी दुसऱ्या धर्माच्या, पण एक अभ्यासक म्हणून प्रियांनो मी सांगत असतो की त्यांच्या धर्मामध्ये काय आहे आणि आपण काय म्हणून सांगत आहोत. आणि मी ते लोकांना नाही बोलत, मी त्यांच्यासमोर उघड रीतीने प्रियांनो बोंबलत नाही, परंतु ज्यावेळेला विश्वासणाऱ्यांचा एकत्र समूह असतो त्यावेळेला प्रियांनो कदाचित काही वेळेला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कम्पॅरिझन म्हणून शिकवत असताना, आता धर्माचा अभ्यास हा माझासुद्धा आवडता विषय आहे, वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करणं, त्यावेळेला सांगत राहणं, परंतु उघड रीतीने लोकांना सुवार्ता सांगत असताना त्यांच्या देवाची जर नालस्ती तशी प्रियांनो मी कधीच करणार नाही किंवा माझ्या ध्यानीमणी पण नाही आहे. आणि तसं जर घडलं तर प्रियांनो ती भयंकर गोष्ट आहे. इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की त्या दिवशी तुम्ही आनंदित होऊन उड्या मारा, विशेष करून तो सांगत आहे, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ प्रियांनो मोठे आहे. म्हणजे काय, परत एकदा मी सांगत आहे, तारण तुमचं ज्या दिवशी झालं एवढं तरी प्रियांनो तुम्हाला आठवायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणत नाही की तुमचं तारणाची तारीख लक्षात राहायला पाहिजे, तारणाचं वेळ लक्षात राहायला पाहिजे, नाही, तुमचं ज्या दिवशी तारण झालं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांना अजूनही माहीत नाही त्यांचं तारण खरंच झालं का नाही. ते प्रार्थना करतात, ते बायबल वाचतात, ते दानधर्म करतात, ते दशांश देतात, ते चर्चला येतात, पण तारण शब्द म्हणजे काय, तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारण्याआधी त्याला प्रियांनो पश्चातापाच्या गोष्टी सांगणं, आपल्या पापांची कबुली देणं, मी हे केले प्रभू, माझ्याकडून ते झालंय आणि आजपासून मी तुला वचन देतो किंवा देते, मी ते करणार नाही, मी सोडून देणार आणि मी तुझ्या पवित्र मार्गामध्ये चालायला सुरुवात करणार. या
घटनेला तारण असं शब्द म्हटलेलं आहे. त्या दिवसापासून भूतलावरती जे काही आपलं जीवन आपण जगू, त्या पवित्र वाटचालीसाठी परमेश्वराने पारितोषिक ठेवलेलं आहे. ते पारितोषिक सार्वकालिक जीवन नाही आहे. सार्वकालिक जीवन, मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, ते देवाची कृपा आहे, देवाचं दान आहे. पण हे जीवन, जे पवित्र जीवन आपण होली लाईफ, होलीनेस लाईफ, चर्च ऑफ द नॅझरीनचं प्रेरणा आपण ज्याला म्हणतो, होलीनेस अनटू द लॉर्ड, ख्रिस्तासाठी, देवासाठी पवित्र जीवन जगणे, त्या पवित्र जीवन जगण्यासाठी परमेश्वर एक पारितोषिक देणार आहे. बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांना प्रियानो किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा यावरती विचार करणं कदाचित असं वाटत असेल की बाबा ते विचारच करत नाहीत की आपल्याला वरती स्वर्गामध्ये पारितोषिक देणार आहे देव. त्यांना असं वाटायचं बस स्वर्गात जायचं आहे आपल्याला. पण पारितोषिक आहे प्रियानो, आणि देवाचं वचन वेगवेगळ्या रीतीने तुम्हाला आणि मला प्रियानो सांगते. येशू ख्रिस्तांनी देखील यामध्ये म्हटलेलं आहे की तुमचे प्रतिफळ, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ शब्द वापरलेला आहे. रिवॉर्ड, गिफ्ट नाही म्हटलेलं शब्द, प्रतिफळ म्हटलेलं आहे. रिवॉर्ड, काहीतरी केल्याबद्दल तुम्हाला काहीतरी दिलं जातं प्रिया, त्याला म्हटलेलं आहे प्रतिफळ, रिवॉर्ड. स्वर्गात मोठे आहे तो म्हणत आहे. आणि म्हणून ते जीवन कसं तुम्ही जगत आहात, आज तुमचं जीवन कसं तुम्ही जगत आहात, त्याबद्दल परमेश्वर पारितोषिक देणार आहे. पण पारितोषिकाच्या आधी तुमचं इव्हॅल्युएशन, तुमची पडताळणी होणार आहे प्रियानो. जसं प्रियानो परीक्षेमध्ये उत्तीर्ण मनुष्य होतो, पण उत्तीर्ण होण्यासाठी आधी त्याला प्रियानो परीक्षा लिहावी लागते. परीक्षा व्यवस्थित लिहिली तर त्याला उत्तीर्ण होईल. पण उत्तीर्णमध्ये सुद्धा जो चांगल्या रीतीने परीक्षा लिहितोय त्याला पारितोषिक, सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात प्रियानो. अगदी त्याच प्रकारे आहे. कदाचित काही लोकांना वाटेल हे काय एखाद्या मुलाला चॉकलेट दिल्यासारखं आहे. चॉकलेटसाठी प्रियानो तो मुलगा काहीतरी काम करतो, ही भाग वेगळा आहे. परंतु आज तारण झाल्यापासून तुम्ही कसं जीवन जगत आहात त्याबद्दल प्रियानो आपण म्हणत आहोत. आणि म्हणून चिन्हात्मक दृष्टीने बायबलमध्ये काही गोष्टी प्रियानो आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण नवीन करारामध्ये पुन्हा एकदा जर आपण काढलं, लूक वृक्षवर्तमान याच्यामध्ये जर आपण प्रियानो काढूया, लूक वृक्षवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 29 पासून मी आपल्यासाठी वाचत आहे. लूक वृक्षवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 29 वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, आपली बायको, भाऊ, आईबाप, मुले बाळे सोडली आहेत, त्याला या काळात पुष्कळपटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही. ज्याने प्रियानो शब्द म्हटलेला आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणते, मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, मुद्दामून नाही म्हटले प्रियानो, मुद्दामून कोणीतरी घर सोडून दिलं, बायको सोडून दिली, भाऊ सोडून दिला, आई बाप सोडून दिले, मुले बाळे, आणि वैराग्यासारखा गेला कुठेतरी निघून. पण ख्रिस्तासाठी किंवा देवाच्या कार्यासाठी तो म्हणत आहे, देवाच्या राज्यासाठी, ज्याच्यावरती पाळी आली, ज्याच्यावरती प्रियानो वेळ आली, तशी प्रसंग आला की त्याला कदाचित आपलं घर सोडावं लागलं म्हणजे कदाचित अब्रामासारखं असेल की ऊर देश त्याने सोडला आणि परमेश्वर सांगतो तिकडे जायला लावलं. मिशनरी म्हणून त्याला प्रियानो आपण धरू. कदाचित प्रियानो काही वेळेला भक्तीसाठी त्याचं राहतं घर त्याला द्यावं लागलं असेल, किंवा काही वेळेला कदाचित तो ख्रिस्ती आहे म्हणून काही लोकांनी त्याला घरातून बाहेर हाकललं आणि त्याचं घर आपल्या ताब्यामध्ये घेतलंय. देवाच्या राज्याकरता तो म्हणत आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, कदाचित बायको आणि मुलं प्रियानो त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांना मारून टाकण्यात आलेलं असेल, किंवा सेवेसाठी कदाचित बायकोला मुलांना सोडून ते दुसरीकडे जाऊन तो राहत आहे, त्याला सेवा कार्य करावं लागत आहे. मी मगाशी म्हटलं प्रियानो की जसं मध्य पूर्व देशामध्ये
काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला त्या लोकांना मारण्यात आलेलं आहे प्रियांनो, लहान लहान मुलांची मुंडकी कापण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या आईवडिलांकडे त्यांना देण्यात आलेलं आहे. किती भयंकर आहे ती गोष्ट. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मुलं सोडलेली आहेत त्यांना ह्याला या काळात पुष्कळ पट्टीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही, असा कोणीच राहणार नाही प्रियांनो. आणि म्हणून सांकेतिक गोष्टींमध्ये पारितोषिकाबद्दल प्रियांनो तिथं तो म्हणत आहे, खचित तो सांगत आहे. आणखीन प्रियांनो, ज्यावेळेला आपण मत्तेकृत शुभवर्तमान वाचतो, धन्यतेची वचनं जी आहेत 5व्या अध्यायामध्ये, ती आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहेत प्रियांनो. धन्यतेची वचनं, त्याच्यामधून खास करून 11 आणि 12 वचन काय म्हटलेलं आहे, तिथं म्हटलेलं आहे, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील व तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लाबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. इथे पण आपण लूकमध्ये वाचलेलं आहे प्रियांनो 22 वचनामध्ये, पण इथं आणखीन मत्ते विशेष करून काय सांगत आहे, निंदा आणि छळ इथं आपण पाहिलेले, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लाबाडीने बोलतील. म्हणजे तुमच्यावरती कदाचित नुसतं लाबाडीने बोलणं वेगळं, पण खोटे दावेसुद्धा तुमच्यावरती दाखल होतील प्रियांनो. लाबाडीचे दावे म्हणा, तुम्ही लाबाडी केली म्हणून ते लाबाडीने करतील असे दावे करतील प्रियांनो. हा मनुष्य लाबाड आहे असं ते लाबाडीने आपल्यावरती विरोधामध्ये बोलतील. असं ज्या वेळेला होईल तेव्हा तो म्हणत आहे, तुम्ही धन्य. आनंद करा, 12 वचनामध्ये, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टी होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच प्रकारे छळ केलेला आहे. मत्ते 5वा अध्याय धन्यतेची वचनं आहेत प्रियांनो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुरुवातीलाच त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण नवीन कराराचा शेवट देखील प्रियांनो जर आपण बघितलात तर येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे पारितोषिकाबद्दल प्रियांनो त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. जर आपण प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 12 वचन जर आपण काढलेत, प्रकटीकरण याचा शेवटचा अध्याय 22 आणि 12 वचनामध्ये म्हटलेले, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. त्याबद्दल सुद्धा प्रियांनो तो म्हणत आहे, ज्याच्या त्याच्या कृत्यांबद्दल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेला सुरुवात करताना मत्ते 5वा अध्याय प्रियांनो त्याने सुरुवात केलेला आहे, उपदेश त्याने सुरुवात केलेला आहे. आणि तिथं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे, प्रतिफळ मोठं आहे. आणि ज्यावेळेला प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आपण बघितलं तर तिथपर्यंत देखील प्रियांनो आपल्याला दिसून येत आहे की ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याला वेतन द्यावयास तो लवकर येणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने सुद्धा पारितोषिक, रिवॉर्ड याच्याबद्दल प्रियांनो आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून पारितोषिक मिळवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत नाहीये मी, परंतु आपलं पवित्र जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे प्रियांनो. पारितोषिक नंतर मिळणार आहे. पुढील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण बघणार आहोत हे पारितोषिकाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत. परंतु प्रोत्साहन प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता येशू ख्रिस्ताचे हे दोन्ही शब्द आहेत. मत्तेमध्ये वाचले प्रियांनो, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण वाचले. पावलाच्या जीवनामध्ये देखील प्रियांनो किंवा त्याच्या पत्रांमध्ये देखील आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. जर आपण काढलं प्रियांनो 2 कोरिंथ आणि त्याचं 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन काय म्हणत आहे, कोरिंथीकरास 2 पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेले, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. पौल देखील प्रियांनो म्हणत आहे, सर्वांनाच, आपणा सर्वांना, 10व्या वचनामध्ये म्हटले, आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. मी मागील प्रियांनो दिवसांमध्ये म्हटलं होतं, आपण वेगवेगळ्या रीतीने 3 आठवडे बघितले की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्यायासन आपल्यासाठी काय राहणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्यायासन स्वतःच ख्रिस्तासाठी कसं असणार आहे. आणि मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन
आणि त्याचं न्यायासन सैतानासाठी कसं असणार आहे. पण ज्यावेळेला आपण म्हटलं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायासन आपल्यासाठी कसं आहे, तर प्रियानो न्यायाच्या दिवशी दोन गोष्टी होणार आहेत. अविश्वासणाऱ्यांचा न्यायनिवाडा आणि विश्वासणाऱ्यांचा सुद्धा न्यायनिवाडा. पण न्यायनिवाडामध्ये पारितोषिक कशा रीतीने प्रियानो दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल राहणार आहे. जे विश्वास ठेवणार नाहीत त्यांना अनंत काळाच्या नरकामध्ये ढकललं जाणार आहे. परंतु जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचं आधी एक सेलिब्रेशन, गेट टुगेदर ज्याला आपण म्हणत असतो, की त्यांना पारितोषिक याने इतकं मोठं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला येशू ख्रिस्ताकडे एक स्त्री आली होती, एकाला माझ्या 2 मुलांना एकाला तुमच्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसवा, असं ती शिफारस करत होती, त्यावेळेला येशू ख्रिस्त म्हणाला, ते माझ्या हाती नाही आहे, ते माझ्या हाती नाही आहे. पण कुणाच्या हाती आहे? कारण येत्या दिवसांमध्ये, म्हणजे 12 शिष्य आहेत म्हणून का शिष्य आहेत म्हणून लगेचच माझ्या उजवी आणि डावीकडे बसवं नाही. येत्या दिवसांमध्ये काही लोक असं काही मोठं कार्य करणार आहेत की त्यांचं फार मोठं गौरव तिथं होणार आहे आणि ते रक्तसाक्षी होणार आहेत. ते आपला जीव देतील, आपलं घर दार मुलं बाळ सगळं काही देतील. त्यांचं मग तिथं प्रियानो पाहिलं जाणार आहे की सर्वात जास्त खरंच कोणी स्वार्थत्याग केलेला आहे, कोणी स्वतःला त्या ठिकाणी ख्रिस्तासाठी किंवा देवाच्या राज्यासाठी स्वतःला वाहून दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण ही गोष्ट वाचतो की 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे. देहाने केलेल्या गोष्टींचे फळ. मग पुढे त्याच्यामध्ये काय म्हणत येतं, बरे असो किंवा वाईट असो, तारण तर झालेलं आहे, पण मग तुम्ही बरं केलं का वाईट केलं? कसं केलंय तुम्ही? चांगलं केलंय ख्रिस्तासाठी, देवाच्या राज्यासाठी? काहीच केलं नाही, शून्य राहिलात, न्यूट्रल राहिलात. तारण तर झालं, येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तारणाच्या दिवसापासून तुम्ही 0, काहीच केलं नाही. पब्लिकमध्ये कदाचित त्या सेलिब्रेशनमध्ये असताल पण खुर्चीवर बसलेले असतात, काही मुकुट नाही, तुम्हाला साधं गुलाबाचं फुलसुद्धा. काही वेळेला म्हणतात नाही का, फार मोठा गुच्छ. आणि मग कधी कधी म्हणतात की नाही चला आमच्याकडे आहे बाबा, पण काहीतरी द्यावं त्यांना, फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी. आणि मग कुठंतरी एखादं फुल, कदाचित 0 राहिलेले, तारणापासून मृत्यूपर्यंत जे 0 राहिलेले आहेत, फुलाची पाकळीसुद्धा मिळणार नाही प्रियानो, कारण तसेच बसून राहिले, त्यांनी काहीच केलं नाही. हां, त्यांनी कदाचित शास्त्र वाचलं असेल, प्रार्थना केली असेल, दशांश दिला असेल, पण ख्रिस्तासाठी इथं जे पारितोषिक तिथं सेलिब्रेशन होणार आहे, त्या सेलिब्रेशनमध्ये कुठंच प्रियानो नाही होणार आहे आपलं नाव. त्याबद्दल तो म्हणत आहे. जुन्या कराराप्रमाणे, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे प्रियानो आपण खरं तर कुठल्याच कॅटेगरीमध्ये येऊ शकत नाही मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे. पण देवाची कृपा आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून कदाचित कमीत कमी आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये बसण्याची जागा तरी मिळाली बाबा, सीट रिझर्व्ड, कारण तारण झालेलं आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, पश्चाताप केलेला आहे. मग जसं प्रियानो ग्रॅज्युएशनच्या दिवशी, मी मागे जसं एखादं उदाहरण दिलं होतं प्रियानो, की ग्रॅज्युएशनच्या दिवशी सगळेजण ग्रॅज्युएट झालेले लोक बसलेले असतात, पण त्या ग्रॅज्युएट झालेल्या सगळ्यांना डिग्री मिळते, 1 डिग्री मिळतेच बाबा पास झाला म्हणून. पण जे एक्सलंट डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत, मग कोणत्या विषयामध्ये त्यांनी जास्त मार्क्स घेतलेले आहेत, त्यामध्ये प्रियानो त्यांचं विशेष नाव पुकारलं जातं आणि त्यांना प्रियानो डिस्टिंक्शनची डिग्री दिली जाते किंवा ते एक पारितोषिक दिलं जातं. त्याला साधी सर्वसामान्य डिग्री मिळालीच आहे, पण डिस्टिंक्शन एक म्हणून आहे प्रियानो की त्याला मिळतं. ते मला तर भूतलावर असं काहीच मिळालं नाही प्रियानो, पण विश्वास आहे की आपण असं काही कार्य करू की तिथं डिस्टिंक्शनमध्ये तरी आपले घेतलं जाईल. फार मोठं नाही, माहीत नाही येत्या दिवसांमध्ये देव कसा कुणाचा कधी वापर कसा करून घेईल, पण वेगळ्या कारणासाठी नाही, निश्चितच ख्रिस्तासाठी प्रियानो. आणि म्हणून जुन्या कराराप्रमाणे जर आपण बघितलं तर आपण कुठल्याच कॅटेगरीमध्ये वरती चढू शकतच नाही प्रियानो. जर मोशेचं नियमशास्त्र धरलं तर आपलं ख्रिस्ती तर लोकांचा जसा न्याय होणार आहे तसा न्याय होईल. कारण प्रेषितांची कृत्य जर आपण वाचलं, प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय जर आपण काढलात
आणि प्रियानो त्याचं 39 वचन तिथं काय म्हटले बघा. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय आणि 39 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि ज्याच्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वांविषयी याच्याकडून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. ज्याच्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वांविषयी याच्याकडून म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताकडून प्रत्येक विश्वासणारा नीतिमान ठरला जातो. विश्वास ठेवला नीतिमान. जुन्या कराराप्रमाणे नरकात ढकलला जाईल कदाचित, कारण प्रत्येक काही ना काहीतरी छोटं पाप कुठली तरी एक आज्ञा त्या मोडलेली आहे, आणि एक जरी आज्ञा मोडली 10 पैकी त्याला नरकात टाकलं जाईल. पण येशू ख्रिस्तामुळे नवीन करारामुळे तो म्हणत आहे तुम्ही वर आलेला आहात. आणि म्हणून त्यासाठी जर आपण प्रियानो बघितलं, पौल रोमकराच्या पत्रामध्ये 8वा अध्याय आणि त्याचं 1 वचन म्हणत आहे, म्हणून रोम 8वा अध्याय आणि 1 वचन, पहिलं वचन, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामुळे आत्म्याने चालणारे आपण लोक आहोत, देहाने नाही. म्हणजे आध्यात्मिक रीतीने प्रियानो आपण विशेष करून आपली उन्नती करून घ्यावी. देहाने सर्वसामान्यप्रमाणे आपण जीवन जगत आहोत, परंतु आध्यात्मिक रीतीने प्रियानो आपण एक मजल मारत आहोत. येशू ख्रिस्तामुळे ती मजल आपण मारत आहोत. ख्रिस्त महत्त्वाचा आहे आपल्या जीवनासाठी. आणि म्हणून पारितोषिक जे आहे ते आपल्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वर देणार आहे, याकडे प्रियानो आपलं लक्ष लावलं पाहिजे. आणि आपल्याला विश्वासणाऱ्यांना प्रियानो ते मिळणार आहे अशा रीतीची कृती त्यांनी करायची आहे. आता ही गोष्ट ज्यावेळी आपण म्हणत आहोत पारितोषिकाबद्दल, तर पहिली एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ठाम लक्षात घ्यायची की आपण आपलं तारण गमावणार नाही, हे खात्रीने प्रियानो धरा लक्षात. जर पाप केलं तर तारण गमावलं जाईल बरं का. देवाच्या इच्छेविरुद्ध वागलो, काहीतरी घाणेरडी कृत्य केली प्रियानो, वाईट कृत्य केली, तर तारण निश्चितच गमावलं जाऊ शकतं. असं नाही की एकदा तारण झालं म्हणजे माझी सीट कन्फर्म झाली स्वर्गामध्ये आणि नंतर मी कसंही जीवन जगलो, रिझर्व केलेलं आहे, असं नाही आहे प्रियानो. ते तुमचं तारण तुम्ही गमावू शकता. मुळात तारण हे गिफ्ट आहे. पण मी आता म्हणत आहे प्रियानो की तारण मिळवल्यानंतर आपलं पवित्र जीवन आपण खरं तर व्यवस्थित जगायला पाहिजे, त्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर एक ऑब्जेक्शन घेतलं जातं, आणि ते ऑब्जेक्शन म्हणजे काय प्रियानो, पौल स्वतः प्रियानो आपल्याला दाखवत आहे. करंथीकरास पहिले पत्र जर आपण काढलं आणि त्याचा 9वा अध्याय आणि 27 वचन, करंथीकरास पहिले पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 27 वचनामध्ये काय म्हटलेले प्रियानो, पहिले करिंथ 9:27 तिथं म्हटले, मी तर आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उरलेला असा ठरेन. एक भीती आहे तिथं प्रियानो, पौल प्रगट करत आहे. 26 वचनापासून म्हटलेलं आहे, म्हणून मी ही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तसेच मुष्टियुद्ध करतो, म्हणजे वाऱ्याबरोबर मुष्टिप्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उरलेला ठरेन. आता हे वचन पौल तारण गमवल्याबद्दल बोलत नाही आहे प्रियाला, लक्षात घ्या. तो तारण गमवू शकतो असं म्हणत नाही आहे. मी मगाशी म्हटलं तारण तुमचं झालेलं आहे, तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात. विश्वास ठेवला, पापांची क्षमा मागितली, पश्चाताप केला, येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेलं आहे, तुमचं तारण झालेलं आहे. पण आता हे जे मगाशी मी म्हटलं प्रियानो, पारितोषिक मिळवण्याच्या गोष्टींमध्ये मी इतकी सेवा केली, घोषणा केली, पौल म्हणतोय,
पण तरी माझ्या शरीराला मी त्या ठिकाणी ट्रेन करत आहे. कारण दुसऱ्यांना मी कदाचित घोषणा केलेली आहे, पण स्वतः डिस्क्वालिफाईड होईल. म्हणजे पाऊलाच्या नजरेसमोर त्या काळामध्ये प्रियांनो, आजच्या काळामध्ये जसे आपण ऑलिम्पिक्सचे गेम्स म्हणतो प्रियांनो, तसे त्या काळामध्ये सुद्धा मोठमोठे खेळ खेळले जात होते. आणि कसले खेळ होते? कुस्तीसारखा खेळ होता, रथ चालवण्याचा खेळ होता, भाले आणि तलवारी लढण्याचा खेळ होता, धावण्याचा प्रियांनो खेळ होता. आणि त्याच्यासमोर धावपटू आहेत, भाग घेतलेला आहे सगळ्यांनी, पण पारितोषिक एकालाच मिळणार आहे. आज नंतरच्या काळामध्ये दुसरा तिसरा असे आलेले आहेत प्रियांनो, पण त्यावेळेला जो पाहिलं येईल त्यालाच पारितोषिक. आणि पाऊल ते डोळ्यासमोर ठेवत आहे आणि तो म्हणत आहे की कदाचित मी सुद्धा धावतोय सगळ्यांबरोबर, पण असं कदाचित होऊ नये की मी डिस्क्वालिफाईड होईल. तारण गमावायची नाही आहे, परंतु पारितोषिक मिळवण्याबाबत तो बोलत आहे. आणि म्हणून पारितोषिक तुमची निष्ठा आणि तुमचा विश्वास, तुमचं पवित्र जीवन हे कशा प्रकारे तुम्ही जगले आहात त्यावरती प्रयत्न आहे. आणि म्हणून येता जाता मी लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 22 वचनामध्ये सारखं म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. ख्रिस्ती इतिहासामध्ये असे कितीतरी लोक प्रियांनो आजपर्यंत झालेले आहेत की ज्यांना स्वतःचा प्राण गमावा लागला. विल्यम टिंडल, की ज्याने प्रियांनो ग्रीक भाषेमधला जो नवीन करार आहे त्याने इंग्लिश भाषेमध्ये भाषांतर केला. मागील माहीत नाही, संडे स्कूलच्या मुलांना क्लिप नाही दाखवली अजून. ती एक सुंदर हिंदीमध्ये प्रियांनो ती क्लिप आहे, मुलांनासुद्धा ती दाखवणं चांगलं आहे. रोमन कॅथलिक लोकांनी, पोप महाशय किंवा तिथले बिशप्स यांनी ठरवलं होतं की ग्रीक भाषेमध्येच फक्त नवीन करार ठेवायचा, तो दुसऱ्या भाषेमध्ये करायचा नाही. तसं केल्याने तुम्ही अपवित्र गोष्ट करत आहात, वाईट गोष्ट करत आहात, तुम्ही नरकाचे भागीदार आहात, असं प्रियांनो म्हटलं जात होतं. पण विल्यम टिंडल यांनी डेअरिंग केलं आणि प्रियांनो त्यांनी ग्रीक भाषेमधून नवीन कराराचे काही पुस्तकं सुरुवात केली भाषांतर करायला इंग्लिशमध्ये. तर खूप त्यांचा जीव घेऊन ते पळत राहिले या रोमन बिशप्सपासून आणि रोमन कॅथलिक पोपपासून. पण ज्यावेळेला शेवटी त्यांना धरण्यात आलं त्यावेळेला त्यांना विचारलं की तुम्ही हे थांबवता का सगळं? ते म्हणाले देवाच्या वचनाचा प्रसार व्हायला पाहिजे, लोकांना त्यांच्या भाषेमध्ये ते समजायला पाहिजे, म्हणून मी ते करायला सुरुवात केलेली आहे आणि मी त्याच्यापासून मागे फिरणार नाही. विल्यम टिंडल यांना बांधण्यात आलं एका खांबाला, अवतीभोवती सुकलेलं गवत टाकण्यात आलं आणि प्रियांनो पेटून देण्यात आलं. विल्यम टिंडल ही एक व्यक्ती फक्त मी सांगितली प्रियांनो. ख्रिस्ती इतिहासामध्ये जर बघितलं, हिस्ट्री ऑफ ख्रिश्चॅनिटीमध्ये कित्येक लोकांना प्रियांनो मारण्यात आलेलं आहे. काही वेळेला रोमन लोकांनी मारलेले, रोमन साम्राज्याच्या लोकांनी, काही वेळेला प्रियांनो आपल्याच लोकांनी मारलेलं, मंडळीच्याच लोकांनी मारलेले. आपल्याला माहिती आहे प्रियांनो, स्टेफनाचा मृत्यू पहिला रक्तसाक्षी झालेला आहे. पहिला रक्तसाक्षी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण पाहतो स्टेफनाचा मृत्यू. पण प्रियांनो या सगळ्या गोष्टी देवबाप वरून पाहत आहे आणि त्यांच्यासाठी स्वर्गात प्रतिफळ मोठे आहे, असं 23 वचनामध्ये प्रियांनो परत एकदा तो सांगत आहे. लूक 6वा अध्याय 23 वचन, त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आज कदाचित मिळणार नाही, आज तुमची दखल घेतली जाणार नाही, परंतु स्वर्गामध्ये मात्र विशेष प्रियांनो उत्सव केला जाणार आहे की वेगळं पारितोषिक अशा लोकांसाठी प्रियांनो देणार. आज विचार करा प्रियांनो, तुम्ही आणि मी आज कशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन जगत आहे. मुद्दामून दुःख उडून घ्या, संकट उडून घ्या असं नाही म्हणत आहे मी. काहीतरी वाईट शब्द कोणाला बोला, स्वार्थ सांगत असताना निंदा करा असं नाही म्हणत आहे. पण पवित्र जीवन जगण्यासाठी कुठल्या प्रकारे, कशा प्रकारे आपण खरंच त्या पात्रतेमध्ये जात आहोत का, कॅटेगरीमध्ये?
की जिथं आपलं प्रियानं नाव घेतलं जाणं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2 कोरिंथ शेवटचं वचन वाचूया, 9वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 6वं वचन काय म्हणते. कोरिन्थीकरास 2 पत्र त्याचं 9वा अध्याय आणि 6वं वचन. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो त्याच मानाने कापणी करील. ख्रिस्तासाठी आपण काय पेरत आहोत प्रिया? काही वेळेला प्रियानो ख्रिस्ती समाजामध्ये वाईट गोष्टीच पेरल्या जाण्याचं काम जास्त दिसून येत असतं. चांगली कृती कुठंच दिसत नाही लवकर. पण विश्वासणाऱ्यांना सगळ्यांना प्रियानो आजचं वचन आव्हानात्मक आहे. आपण काय पेरत आहोत? पाऊल म्हणत आहे, ज्या हाताने आपण पेरणार आहोत त्याची कापणी करणार आहोत. मग ख्रिस्तासाठी आपण काय करत आहोत? प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मी ख्रिस्तासाठी काय सहन केलेलं आहे? त्याने आपल्यासाठी वधस्तंभ सहन केला, फटके सहन केले, डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातला, हातापायांमध्ये खिळे प्रियानो मारले, कुशीमध्ये भाला भोसकून घेतला. ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी एवढं सहन केलेलं आहे. आणि म्हणून बायबल सांगतं त्याला अतिउच्च नाव देण्यात आलेलं आहे. अतिउच्च नाव, त्याला अतिउच्च स्थान देण्यात आलेले आहे. परमेश्वराच्या उजव्या हाताला तो बसलेला आहे. कारण मानवाचं रूप धारण करून त्याने त्या प्रकारे कृत्य करून त्याला पारितोषिक प्रियानो दिलं. तुम्हाला आणि मलाच देखील प्रियानो पारितोषिक आहे. प्रश्न विचारायचा आहे, मी माझं तारण झाल्यापासून आजपर्यंत कसं जीवन जगलेलं आहे? पवित्रतेची वाटचाल कशी आहे? अजूनही केली नसेल, आजही संधी आहे प्रियानो. आजही संधी आहे की प्रभूच्या वचनाप्रमाणे त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, सुवार्तेसाठी आपला प्राण, घर, दार, मुलं, बायको, कदाचित तशी वेळ येऊ नये, पण कदाचित तशी जर वेळ आली तरी मागे आपल्याला सरकायचं नाही आहे. त्यावेळेला प्रियानो पारितोषिक आपल्यासाठी दिलं जाणार. प्रभू करो तुम्हाला या वचनातून आशीर्वाद दो. पुढील आठवड्यामध्ये आपण पारितोषिकांचे वेगवेगळे प्रकार यामधून देखील पाहणार. प्रार्थना करूया प्रिया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत या वचनासाठी. प्रभू, वेगवेगळ्या रीतीने खरोखर आम्हाला प्रभू तुझे वचन दाखवत आहे की तू आम्हासाठी पारितोषिक, प्रतिफळ असं म्हणून प्रभू तू ठेवलेलं आहे. आम्ही आभार मानतो. सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू आमचा प्रवेश झालेलाच आहे. परंतु त्याहीमध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला तू पारितोषिक वेगळ्या रीतीने देणार आहेस की ज्यांनी खरोखर स्वतःचं जीवन, आपलं कुटुंब, आपलं संपूर्ण प्रभू परमेश्वरा पवित्रतेचं प्रभू परमेश्वर जी वाटचाल आहे ती तुझ्या कार्यासाठी, तुझ्या राज्यासाठी प्रभू ज्यांनी केलेली आहे. आज प्रभू परमेश्वरा कदाचित आम्हापैकी देखील प्रभू कित्येक लोक आहे की त्यांना ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यासाठी प्रभू तू सुवार्तेच्या कार्यामध्ये ओढून घेत आहेस. तरी देखील प्रभू परमेश्वरा तू त्यांना सोडलेलं नाही. आज चर्च ऑफ द नॅझरीन आणि इतर संस्था, खेडोपाडी प्रभू कित्येक सुवार्तिक मिशनरीज, आम्ही त्यांची देखील आठवण करतो की प्रभू प्राणाची बाजी लावून प्रभू परमेश्वर ते देवाचं तुझं कार्य करत आहे. आज त्यांची आठवण करतो की प्रभू खरोखर ज्यांचा छळ होत आहे त्या तरुण मुलामुलींसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो की जे भारत देशात आणि प्रभू वेगवेगळ्या ठिकाणी जगाच्या पाठीवर तुझ्यासाठी, विश्वासासाठी प्रभू ते झगडत आहेत आणि प्रभू आपला प्राण घेऊन ते पळत आहेत. प्रभू त्यांना तू सहाय्य कर, तुझ्या कृपेमध्ये घे. आम्हाला माहीत नाही प्रभू अशी कित्येक लोक आहेत, परंतु विश्वास आहे की आमची प्रार्थना यावेळेला प्रभू त्यांना खरोखर सुरक्षित असं करशील तू. त्यांचं जीव आणि प्रभू त्यांचं जीवन संपूर्ण रीतीने तुझ्या गौरवासाठी तू उपयोग करशील. ये प्रभू आज तुझ्या प्रिय मंडळीतल्या देखील प्रियजनांनी जे वचन ऐकलेलं आहे पारितोषिकासंबंधाने प्रभू आज त्यांना देखील तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू त्यांचा उपयोग मोठ्या रीतीने प्रभू तू करून घे. आणि आमच्या इच्छेनुसार नाही तर प्रभू तुझ्या इच्छेनुसार हे जीवन आम्ही जगावं आणि प्रभू तुला त्यामधून आनंद मिळावा असं करण्यास प्रभू तू मदत कर. सर्व काही प्रभू आम्ही वेळ काळ, हा दिवस, हा आठवडा, हा महिना आणि हे वर्ष, आमचं आयुष्य तुझ्या पवित्र हातात देत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून आहे. प्रभूची प्रार्थना म्हणूया आपण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटेपासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांचे आभार. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा भेट प्रियानो. संध्याकाळी 6 वाजता संडे स्कूलची मुलं आहेत, आणि त्याच रीतीने बुधवारी संध्याकाळी प्रियानो 7 वाजता बायबल स्टडी आहे. शुक्रवारी प्रियानो 5 वाजता महिलांची सभा आहे. अन्यथा पुन्हा एकदा पुढच्या रविवारी प्रभूची इच्छा असेल तर आपण भेटू. सुरक्षित राहा. धन्यवाद.